हाय स्पीडमध्ये चालू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले कार्डची प्रोग्रामिंग करावं लागेल. कार्डची प्रोग्रामिंग करायला इथं मॅन्युअल अँड प्रोग्रामिंग असं लिहून आलं पाहिजे. हे लिहून येण्यासाठी तुम्हाला पॅनलला पहिले मेंटेनन्समध्ये ठेवायचं आहे आणि कार्टो बोर्डला नॉर्मलमध्ये ठेवायचं आहे. कार्टो बोर्ड नॉर्मलमध्ये असला, पॅनल मेंटेनन्समध्ये असला तर इथं मॅन्युअल अँड प्रोग्रामिंग असं लिहून येणार. हे लिहून आल्यानंतर तुम्हाला इथं काही बटन दिसत असतील. हे पहिलं बटन आणि हे तिसरं बटन हे तुमचं शिफ्टिंगचं बटन आहे, प्लस हे बॅकचं पण बटन आहे. त्यानंतर इथं एंटरचं बटन आहे. हे 2 ॲरो तुमचे अप आणि डाऊन तुमचे पॅरामीटर चेंजेस करायला हे 2 बटन आहे. आता पॅरामीटर प्रोग्रामिंगमध्ये जाण्यासाठी 1 नंबरचं बटन लॉंग प्रेस करून ठेवायचं. इथं तुमचे पॅरामीटर आले. आता हे पहिलं पॅरामीटर नंबर ऑफ स्टॉप्स तुम्हाला हायस्पीडमध्ये टाकण्यासाठी इथं नंबर ऑफ टोटल ओपनिंग किती आहे हे टाकणं आहे. आपण एक्झाम्पलसाठी घेऊ G+4 आहे, तर तुम्हाला इथं 5 टाकावं लागेल. इथं 5 टाकावासाठी तुम्हाला पहिले एंटर करायचं आहे. एंटर केल्यावर इथं ब्लिंक करणार. यानी तुम्ही अप डाऊन करू शकता. अप डाऊन इथं 5 सिलेक्ट करायचं आणि मग परत एंटर करायचं. एंटर केल्यानंतर हे स्टेबल होऊन जातं. दुसरा पॅरामीटर इथं ट्रॅव्हल टाईम तुम्हाला इथं 28 सेकंद असतात, इथं 45 सेकंद करायचे. 45 करायला तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर इथं 0 ब्लिंक करतं आहे. 0 ब्लिंक आपल्याला इथं शिफ्ट करायचं आहे. 28 जिथं राहणार तिथं शिफ्ट करायला हे 2 बटन आहेत. तुम्ही ह्यानी शिफ्ट केलं, हे आता 45 ब्लिंक करतं आहे. त्याला तुम्हाला कमी जास्त करून इथं 45 सिलेक्ट करायचं आहे. इथं 45 सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा एक पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. हा पॅरामीटर तुमचा इनिशियली इथं ओनली DO एनेबल असं असतं डिफॉल्टमध्ये. ठीक आहे. तुमच्या ऑटो डोअर लिफ्टसाठी तुम्हाला इथं बोथ इनेबल DO एनो असं सिलेक्ट करावं लागेल. हे बोथ इनेबल DO एनो याचा अर्थ असा होतो की तुमचं डोअर सेन्सर कनेक्टेड असलं पाहिजे आणि ते NC मध्ये कनेक्ट केलेलं पाहिजे. प्लस तुमचं डोअर ओपन बटन हे पण कनेक्टेड पाहिजे आणि ते एनोमध्ये कनेक्टेड असेल तर तुम्ही इथं बोथ इनेबल DO एनो हे सिलेक्ट करायचं. पण जर तुमचं डोअर सेन्सर कनेक्टेड नाही आहे आणि डोअर ओपन बटनचे कनेक्शन पण नाही केलेलं आहे तर इथं बोथ डिसेबल ठेवायचं. हे एक पॅरामीटर इम्पॉर्टंट आहे. हे सेट केल्यानंतर तुम्हाला इथं सर्व्हिस टाईप सिलेक्ट करायचं. जर तुमचं डाऊन कलेक्टिव्ह असेल तर डाऊन कलेक्टिव्ह करायचं. जर फुल कलेक्टिव्ह असेल तर फुल कलेक्टिव्ह सिलेक्ट करायचं. जर डबल बटनचं असेल तर सिलेक्टिव्ह कलेक्टिव्ह करायचं किंवा ऑटो अटेंडंट असेल तर अटेंडंट सिलेक्ट करायचं. हे पॅरामीटर सेट केल्यानंतर तुम्हाला पार्कमध्ये जायचं. पार्कमध्ये गेल्यानंतर त्याला एंटर केल्यानंतर अपचं बटन दाबलं की डोअर पार्क लिहून येणार. इथं तुम्हाला यस करायचं आहे. हे पॅरामीटर टाकल्यानंतर अपचं बटन दाबायचं. डोअर पार्क टाईम असं लिहून येणार. या पॅरामीटरमध्ये इथं 15 सेकंड असतं बाय डिफॉल्ट, त्याला 5 करायचं. ते करायला आपण एंटर करणार, त्याला शिफ्ट करणार. मग इथं शिफ्ट केल्यानंतर अपडाऊन करून तिथं 5 सिलेक्ट करणार, मग एंटर दाबणार. हे पॅरामीटर टाकल्यानंतर बाहेर यायचं, पार्क लिहून येणार. परत अपचं बटन दाबायचं. ऑल पॅरामीटर्स ह्यात एंटर करायचं. ह्यात एंटर केल्यानंतर तुम्हाला 4 नंबर न्यूमरेटर ह्याच्यात जायचं आहे. ह्याच्यात गेल्यानंतर तुम्हाला ह्यात अपचं बटन दाबत राहायचं आहे आणि ह्यात ब्लिंक इन स्टँड बाय हा पॅरामीटर असतो, तो बाय डिफॉल्ट यस असतो, त्याला नो करायचं. नो करायला तुम्ही अप अँड डाऊनचं बटन दाबणार एंटर करून, परत नो करणार. हे झाल्यानंतर बॅकचं बटन दाबायचं, न्यूमरेटर दिसेल. अपचं बटन दाबायचं. ट्रॅव्हल स्टेटस ह्या पॅरामीटरमध्ये जायचं. या पॅरामीटरमध्ये तुमचं डिफॉल्ट स्लो डाऊन मेथड हा एक पॅरामीटर आहे, ह्याच्यात जायचं आणि इथं ऑल फर्स्ट पल्स असं लिहून असतं, याला चेंज करून ऑल सेकंड पल्स असं सिलेक्ट करायचं. हे झाल्यानंतर तुम्हाला 7 नंबर प्रोटेक्शनमध्ये जायचं. प्रोटेक्शनमध्ये गेल्यानंतर ह्यात स्टार्ट कॉल म्हणून एक पॅरामीटर असतो, याला इनेबल करायचं. याला इनेबल केल्यानंतर तुमचे कार्डचे प्रोग्रामिंगचे पॅरामीटर झाले. हे पॅरामीटर झाल्यानंतर तुम्हाला ह्यातून बाहेर पडण्यासाठी एकदा परत लॉंग प्रेस करून ठेवायचं बॅकचं बटन. इथं तुम्हाला सिरियल नंबर दिसणार. आता हा सिरियल नंबर तुम्हाला पासवर्ड टाकायला पण इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्हाला पासवर्ड टाकायचं राहील तेव्हा हा सिरियल नंबर तुम्हाला सेंड करावा लागतो आणि हा सिरियल सेंड केल्यानंतर तुम्हाला याचा एक पासवर्ड भेटणार. तो पासवर्ड तुम्हाला इथं 000च्या जागी टाकायचा आहे. पासवर्ड टाकायला काही नाही, फक्त तुम्हाला इथं 0 जे इथं ब्लिंक करतं आहे तिथं अप डाऊननी त्याला सेट करायचं आणि शिफ्टनी त्याला शिफ्ट करता येतं असं.
तिथं पासवर्ड टाकल्यानंतर परत लॉंग प्रेस दाबून ठेवायचा. दाबून ठेवल्यानंतर इथं मॅन्युअल प्रोग्रामिंग लिहून येणार. हे आल्यानंतर तुमचं कार्डचं प्रोग्रामिंग झालं आहे. आता तुम्हाला ड्राईव्ह प्रोग्राम करावा लागणार. ड्राईव्ह प्रोग्राम करायला तुम्हाला फक्त स्पीड टाकावं लागणार. स्पीड टाकायला एंटर करायचं, PA जायचं. PA गेल्यानंतर ह्यात एंटर करायचं. ह्यात एंटर केल्यानंतर PA01 तुमची हाय स्पीड असणार, इथं हाय स्पीड टाकायची. PA04 तुमची स्लो स्पीड असणार, इथं स्लो स्पीड टाकायची. PA08 तुमचं डिस्टन्स टाकायचं. डिस्टन्स कोणतं? तुमचं स्लोईंगपासून तर लेवलच्या मॅग्नेटपर्यंत तुम्ही ठेवलेलं डिस्टन्स, ते डिस्टन्स इथं सेंटीमीटरमध्ये टाकायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मॅग्नेट 900 mm सेट केलं आहे तर इथं 90 टाकायचं. एंटर करायचं. त्यानंतर PA9 तुमची जी लेवलला लावलेलं मॅग्नेट आहे त्याची लेंथ जितकी असेल त्याचा अर्ध इथं टाकायचं. फॉर एक्झाम्पल आपण 4 सेंटीमीटरचं मॅग्नेट वापरलं आहे लेवलसाठी, तर इथं 2.0 टाकायचं. 2.0 टाकलं, एंटर केलं की तुमचं कार्ड ड्राईव्हचं प्रोग्रामिंग पण होऊन जाईल. त्यानंतर तुम्ही नॉर्मल केलं की लिफ्ट नॉर्मलमध्ये चालेल.